म्हणजे मग येईन तिथं. हा युट्यूबला. युट्यूबला पाठवायचं ती सांगितलंय तिने म्हणते युट्यूबचं पाठवायला म्हणून म्हणते ती. आहे ना. म्हणजे टीव्हीला हा युट्यूबला पाठवती ती. अगो बाई मग चांगलेच गप्पा मारू दे. मोबाईलला पाठवशील आमच्या नाही का असं व्हॉट्सअपला फेसबुकला ते ठेवतात की काय नो बाय नो म्हणलं मला वाटलं तसलं ठेवते का काय. आता झाले गप्पा मारून आता काय रिटर्न तीच गप्पा मारू का आता मग. आता सगळं माझं फिरून झालं एक ठिकाणी का नाही मी 4 वेळा फिरली सगळं जवळ महाराष्ट्रातले. तुमचा मुलगा कसा आहे तो सांभाळतो का तुम्हाला जीव लावतो का? माझा मुलगा दुसरा देवच आहे पण त्याचा गोकुळाष्टमीचा जन्म आणि रात्रीच्या 12ला इकडे कृष्ण जन्मला इकडे तो जन्मलाय आणि नाव पण त्याचं म्हणून मी नंदकुमार ठेवलंय. आणि एवढा भारी न स्वभावाने खूप छान आम्हाला सांभाळतो. आम्हाला काही पेन्सिल नाही जास्त काय नाही. बर सासू आणि सुनेचे जर वाद झाले तर आधी कोणाची बाजू घेतो? कोणाचीच घेत नाही गप्प बसतो पण एखादा शब्द माझ्याच बाजूने बोलतो मग थोडस तिला खटकतं की पण म्हणजे तसं रीतीने दोघींना बी चांगलंच सांभाळतो. म्हणजे असं कुठलंच नाही थोडं चुकलं तर तिला बोलतो मला बोलत नाही. त्याला असं वाटतं की आईला राग येईल पण कळताना त्याला दोन्ही कळतं बाबा आईचं चुकलंय बायकोचं चुकलंय पण बोलताना असं वाटतं की आईला कसं बोलावं. मग आपण ओळखून घ्यायचं. मग आपण त्याला एक तर कामाचा व्याप असतो आपण समजून घ्यायचं की त्याच्या डोक्याला जास्त ताण नको आहे. त्याला जेवढे 300-400 लोक त्याच्या हाताखाली काम करतात तिथं काय थोडं व्याप असन का. मग तेवढं आपण समजून घ्यायचं. काही जरी असलं तरी सहन करून घ्यायचं. चला आपला मुलगा चांगला आहे ना एक गोष्ट पाठीमागं टाकायची. कुठली पण सून पण चांगली आहे तशी सून बी खूप चांगली आहे आणि मुलगा बी चांगला आहे. म्हणजे मुलगा तर खूपच माझा देवच आहे. तसं आज बहिणी एकत्र आलाय कसं वाटतंय? खूप छान वाटतं. तिघी बहिणी होतो आम्ही एक गेली ते वाईट वाटतं अशी आली असती ती पण दोघीच आता आहे. मग मला असं म्हणजे नाही का असं वाटतं की सारखं जाऊन भेटावा हाय बाई थोडे दिवस तर भेटत जावा गप्पा मारावा अशा म्हणजे एकत्र बसून हे असं वाटतं म्हणून मी आज आले. नाही तर किती दिवस मी इथं जवळजवळ किती 10-15 वर्ष झालं असं नाही आली इथं पण ही म्हणली ये म्हणून आले. मग आपली 2 दिवस आपली गाठ पडन बरं वाटतं. झालं माणूस गेलं म्हणजे एक गेली तर आज 2-3 वर्ष झालं दिसते का आपल्याला असं कधी कधी डोक्यात येतं. आणि माणसाचं शेवटी पैसा श्रीमंती काही संग येत नाही येतं काय सगळं हितच ठेवून जाते माणूस. मला तेच असं वाटतं कधीतरी भेटावं जावं. आता सगळ्यांनाच वाटतं पण जायला असलं जर वेळ तर जातो. मग अशी मी काय म्हणलं ज्याच्या त्याच्या स्वभावात फरक असतो आहे का नाही. तिचं कसं सुनबाई घरी आहे तर सुनबाई घरी मालकाचं काय नसतं मुलाचं काय नसतं. मी त्याला काल म्हणलं मला अरे नंदाची तिकडे सवासणीला जायचे जा म्हणलं आई मुक्कामी राहते का येईल म्हणलं 1 दिवस मुक्कामी राहणार आहे. ताई म्हणली ये मग जाते मी म्हणून साठी आले. मग मगाशी ती काय व्हिडिओ कॉल केलता त्याने बोलला तिच्याशी पुरींशी. कुठं गेलाय म्हणली ते भिंत कसली दगडाची ती माणसं चढते गेलाय तो सारखं जातो त्याला. आणि जर्मनीला त्याला ना ही मिळालंय काय म्हणतात अवॉर्ड मिळाले जर्मनीला अख्ख्या म्हणजे पुण्यात म्हणजे आपल्या भारतात म्हणायचं त्याला एकट्याला बाहेरच्या देशात अवॉर्ड मिळाले. म्हणजे अशी 10 अवॉर्ड होती बाहेरची होती कुठल्या देशातली ती भारतात त्याला मिळाले एकट्याला. म्हणजे तर त्याचा दिल्लीत सत्कार कराय परत बोलवलं होतं त्याला जर्मनीला अवॉर्ड मिळाले. मायेच्या हळव्या स्पर्शाने फुलते